मुंबईमध्ये मृत्यू भर रस्त्यात एखाद्याला कसा गाठू शकतो याचं ताजं उदाहरण म्हणजे कुर्ल्यामधील बेस्ट दुर्घटना। अवघ्या काही क्षणामध्ये अनेकांसाठी होत्याचं नव्हतं झालं, पण कुर्ल्यामध्ये जेव्हा हा अपघात घडला त्यावेळी नेमकं काय चित्र होतं हे सांगणारी धक्कादायक दृश्य सुद्धा आता समोर आली आहेत। बेस्टची बस थेट कशी धडकली आणि शिरली तुम्हीच पहा। नेहमीच गजबजलेला एसजी बर्वे रोड। कुणी कामावरनं घरी परततंय, कुणी सकाळसाठी भाजीची खरेदी करतंय। रिक्षावाले बहुधा दिवसाच्या शेवटच्या भाड्याच्या प्रतीक्षेत आहेत। एक बाप आपल्या लहानग्या मुलाचा हात पकडून चालताना दिसतो आणि अशातच बेस्टची 332 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस आणि अशातच बेस्टची 332 क्रमांकाची इलेक्ट्रिक बस काळ बनून तिकडे धडकते। अवघ्या काही सेकंदात इथलं चित्र बदलतं। काही आयुष्य कायमची उद्ध्वस्त होतात, तोच हा महाभयंकर क्षण। कुर्ल्यातल्या बेस्ट अपघाताचा थरकाप उडवणारा नवा सीसीटीव्ही समोर आलाय। डेथ बनून आलेली बस एका पादचाऱ्याला फुटबॉल सारखं उडवते। लहानग्याचा हात पकडून चालणारा इसम जोरदार धडकेनंतर रस्त्यावर निश्चित पडलाय। त्याच्या सोबतचा मुलगा कसाबसा उठला। समोरची रिक्षा, त्यातले प्रवासी आणि रस्त्यावरचे काही पादचारी यांना फरफटत बस पुढे निघून गेली। जी माणसं खाली पडली त्यांना उचलण्यासाठी, मदत करण्यासाठी धावाधाव सुरू झाली। या भीषण अपघातात बेस्ट बसनं 7 जणांचा जीव घेतला, 30 ते 35 जणांना गंभीर जखमी केलं। वाटेत येईल त्या गाडीला आणि पादचाऱ्याला उडवून लावलं। जेव्हा कुर्ल्याच्या रस्त्यावर मृत्यूचं तांडव सुरू होतं तेव्हा बसच्या आत वेगळीच भंबेरी उडाली होती। त्याचाही सीसीटीव्ही समोर आलाय। आपला जीव वाचणं आपल्या हातात नाही याच जाणीवेनं हे प्रवासी बसमध्ये उभे होते। काही सेकंदात त्यांनी जे अनुभवलं असेल त्याची कल्पना करणं सुद्धा कठीण आहे। साक्षात मृत्यू बनून आलेली ही बस बाजूच्या सोसायटीच्या आवारात जाऊन धडकली। एखाद्या खुन्यासारखी लोकांच्या जीवावर उठलेली ही बस थांबली। बस थांबली तशा लोकांनी बाहेर उड्या घेतल्या। संजय मोरे नावाचा ड्रायव्हर ही डेथ बस चालवत होता। तो बसमधनं बाहेर पडतानाचा हा तिसरा सीसीटीव्ही। आपल्या हातून इतकी भयंकर घटना घडलीये, आपण अनेकांचा जीव घेतलाय हे त्याच्या देहबोलीवरनं अजिबातच दिसलं नाही। अगदी निर्विकार चेहऱ्यानं तो बसमधनं बाहेर पडला। अगदी आपली अडकलेली बॅग सोडवून घ्यायला सुद्धा तो विसरला नाही। आता या बेस्ट अपघाताची चौकशी होईल। या खटल्याचा लागायचा तो निकाल लागेल। कुणाला शिक्षा व्हायची ती होईल, पण यामुळे एक मात्र नक्की झालं, मुंबईत मृत्यू कुठे, कधी आणि कसा गाठू शकतो याचा अंदाज बांधणं कठीण आहे। याची जाणीव ही भयंकर दृश्य पुढचे काही दिवस मुंबईकरांना करून देत राहतील। पण हे सगळं तोवर जोवर मुंबईकरांचं स्पिरिट या मृत्यूच्या भयावर विजय मिळवत नाही। हे मुंबईकरांचं जगणं आहे जे फार काळ शोक व्यक्त करत राहत नाही, मरणानंतरही जगणं सुरूच राहतं। गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। आणि कुर्ल्यामधील बेस्ट बस अपघाताला बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी महानगरपालिकेचे आयुक्त, बेस्टचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केलाय। नवख्या चालकाच्या हातात 100 प्रवासी असलेली बस दिल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार कमी असतो आणि त्यामुळे ते बाहेर टॅक्सी चालवतात आणि अनफिट ठरतात असं सुद्धा सामंत म्हणाले। डिसेंबरला हा माणूस नेमला गेला आणि 10 डिसेंबरला तुम्ही त्याच्याकडे 100 लोकांच्या जीविताला हानी पोहोचवणारं असं व्हेइकल देता, ज्याचे ब्रेक कसे द्यायचे, ऍक्सिलेटर कसं चालवायचा हे सुद्धा त्याला ठाऊक नाही। आणि अशा तऱ्हेची बेबंदशाही जर ह्या वेटलिस्ट बरोबर चालले आणि ह्या वेटलिस्ट ह्याला सामील आहेत, माझं स्पष्ट मत आहे, याला महानगरपालिकेचे आयुक्त सामील आहेत, याला बेस्टचे अधिकारी सामील आहेत, यांना महाराष्ट्र स्टेटमध्ये बसलेली अधिकारी मंडळी सामील आहेत।